नमस्कार. दिनांक 10/6/2026 रोजी रात्री दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन गाव खोरवडी आणि आलेगाव या दोघा गावामध्ये एक सशस्त्र दरोडेखोर टोळीने 4 ठिकाणी दरोडे टाकले. त्यामध्ये काही नागरिकाला मारहाण सुद्धा करण्यात आली. त्याचे नंतर ती टोळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेली आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी 5वा दरोडा टाकला. हा टोळी अगोदरही काही गुन्ह्यामध्ये पाहिजे आणि फरारी आरोपी म्हणून हिचे जे सदस्य आहे ह्या दरोडेखोर टोळीचे ते अब्स्कॉन्डिंग होते. तर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि दौंड पोलीस स्टेशन हा एक संयुक्त टीम तयार करण्यात आल्या. 5 टीम तयार करण्यात आल्या. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. गोपनीय, तांत्रिक व तपासाची इतर माध्यमातून 3 दिवसाच्या आत ह्या टोळीचे 4 सदस्य जे आहे ते अटक करण्यात आलेले आहेत. यामध्ये गणेश मंगेश काळे राहणार कर्जत अहिल्यानगर हा 22 वर्षाचा आहे. विशाल हंबर्ड्या काळे 21 वर्ष आष्टी बीडचा राहणार आहे. त्याच्याबरोबर किशोर रावण भोसले हा 19 वर्षाचा असून कर्जत अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे. आणि त्यांच्याबरोबर जे चौथा सदस्य आहे तो एक विधी संघर्ष बालक त्यांच्याबरोबर सुद्धा होता. या गुन्ह्याचा अधिक तपास करून या गुन्ह्यात सध्यापर्यंत एकूण 17 तोळे सोना, 350 ग्राम चांदी, मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल जे गेलेला माल होता गुन्ह्यात ते जप्त करण्यात आलेला आहे. ही जे दरोडेखोर टोळी आहे ह्यांचे प्रत्येक सदस्यावर या अगोदरही खूप गंभीर प्रकारचे गुन्हे, दरोड्याचे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते आणि याचे अधिक तपासामध्ये अजून काही गुन्हे उघडकीस आणले. 20 गंभीर गुन्हे उघडकीस आणले गेले आहे या टोळीकडून. यामध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्याचे 12 गुन्हे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे 3 गुन्हे उघडकीस आणले.